नमस्कार, मी सौ अनिता शिवलाल चव्हाण, राहणार घाटकोपर, मुंबई. वेदमूर्ती डॉक्टर श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचं वास्तुविशारद वर्ग 13ची विद्यार्थिनी आहे. मी सेवानिवृत्त शिक्षक आहे. वेदमूर्ती डॉक्टर श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजींचं मोफत वास्तू वर्गाची लिंक मिळाली. मी मोफत वास्तू वर्गाचं अभ्यासाला उपस्थित राहिले. गुरुजींचा वेदांचा अभ्यास, पुराण, विविध वास्तुशास्त्राचे प्रवर्तक, त्यांचे ग्रंथ, संस्कृत श्लोक गुरुजींना तोंडपाठ होते. या वर्गामध्ये आयुष्यामध्ये अडचणही येणारच, पण त्यावर मात करून जीवन सुखकारक कसे करायचं हेही या मोफत वास्तू वर्गात शिकायला मिळालं. मी पेड वर्गात ऍडमिशन घेऊन सविस्तर वास्तुशास्त्र शिकायचं ठरवलं. आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी किंवा काहीतरी करायची इच्छा असते. जे काय शिकायचं म्हटलं की प्रथम घरातील व्यक्तींचं, घरातील माणसांचा विरोध होतो. का, कशासाठी शिकायचं? वय नाही, पैसा फुकट जाणार. प्रथम विरोध हा होतोच. पैशाची अडचण तर सर्वांनाच असते, श्रीमंतापासून ते गरिबापर्यंत. इच्छा असेल तर मार्ग मिळतच. निसर्ग हा पंचतत्वाने बनलेला आहे. निसर्गाचा कोणताही तत्व बिघडला की वादळ, भूकंप, दुष्काळ इत्यादी स्वरूपामध्ये प्रकट होतात. मग या पंचतत्वाचा आपल्या शरीरावर याचा परिणाम होतो, जे जाणून घेण्यासाठी वास्तुशास्त्राचा अभ्यास महत्वाचा आहे. उदाहरणार्थ जर बघितलं, आपण एखादं दुखणं वाढलं की आपण पूर्ण बॉडी चेकअप करून घेतो. त्यावेळी पैशाचाही विचार करत नाही. चेकअप करून ही आजाराचा निदान होत नाही. दुखणं मात्र कायम असतं. एक गोष्ट सांगावीशी वाटते सर्वांना की आपण कोणतीही वस्तू विकत घेतलं, घरी आणलं. उदाहरणार्थ जर बघितलं तर मोबाईल बघा. मोबाईल जर घरी आणलं तर मोबाईल बरोबर एक सर्व भाषेमध्ये लिहिलेलं एक पेपर आपल्याला मिळतं. तो मोबाईल कसं वापरायचं, कुठे वापरायचं, केव्हा वापरायचं, केव्हा वापरू नये असं हिरव्या पेनाने लिहिलेलं बरोबर चिन्ह दिलेलं असतं. नको असेल तर चुकीच्या लाल पेनाने चुकीचं चिन्ह दाखवलेलं असतं आणि त्यानुसार आपण ती वस्तू वापरत असतो. पण आपण लाखो रुपये खर्च करून आपण वास्तू खरेदी करतो, भवन घेतो, पण ते पंचतत्वानुसार आहे का हे बघितलं जात नाही. वास्तुशास्त्र हा फक्त भिंती पुरती मर्यादित नाहीये, तर तुमचा आनंद, दुःख, आजार, डिप्रेशन, तुमची आर्थिक परिस्थिती या सर्वांशी संबंधित आहे. म्हणून हा वर्ग नक्की करावा सर्वांनी. या वर्गात गुरुजी फक्त विषय शिकवले जात नाही, तर संसार सुखाचा कसा करावा हेही शिकवले जातात. माणसाने माणसाशी कसे वागावे, पती पत्नीने एकमेकांचं आदरपूर्वक कसे वागावे हेही या वर्गामध्ये शिकवले जातात. जीवन जगण्याची कला या वर्गामध्ये शिकवले जातात. म्हणून नक्कीच हा वास्तुशास्त्र शिकलं पाहिजे. शिकलेल्या ज्ञानाचा फायदा आपल्या कुटुंबाला होतो, आपल्या नातेवाईकाला होतो आणि आपल्या समाजालाही होतो. खरंच सांगू मी आता की अजून माझं हे वास्तुशास्त्र शिकून पूर्ण झालेलं नाही, तरी मला फोन येतात व्हिजिट करण्यासाठी. यामध्ये म्हणजे अजून पूर्ण शिकायचं आहे तरी मी व्हिजिट करते. याच्यामध्ये माझा फायदा आहे, समोरच्या व्यक्तीचा फायदा आहे, आपल्या समाजाचा फायदा आहे. ह्याच्यासाठी सर्वांनी नक्की करावं. सर्वांचं धन्यवाद.